बाहेर इतका छान मुसळधार पाऊस पडत आहे आणि माझ्या हातामध्ये आहे गरमागरम कॉफी. तुम्ही ही कॉफी लवर आहात का? वा, छानच आहे मग. पण तुम्हाला माहिती आहे का, ही कॉफी जितकी आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते तितकीच आपल्या स्किनसाठी सुद्धा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. माझ्याकडे आहे ही 2 रुपयाची कॉफी. 2 रुपयाची कॉफी स्किनसाठी आपल्या इतकी चमत्कारिक उपाय करून दाखवते की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. याच्याबरोबरच मी तुम्हाला आज फेशियल करून दाखवणार आहे. हो, तेही घरच्या घरी विनामूल्य. स्वयंपाकघरातील वस्तू वापरून आपण हे फेशियल करणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे योगिता काकडे. आपला हा नवीन चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ब्युटी, फॅशन आणि लाईफस्टाईल रिलेटेड क्वेश्चन्स आणि त्याच्यावरती पण होणारे उपाय. ते मी तुम्हाला या चॅनलवरती सविस्तरपणे सांगणार आहे. तर आत्ता सध्या तरी आपण कॉफीचं फेशियल कसं करायचं हे बघायचं आहे. तर काही गोष्टी तर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातच मिळतील, त्या वापरून आपण करायचे आहे. कॉफीमध्ये आहे अँटीऑक्सिजन, अँटी इन्फ्लामेटरी तसेच स्किन टाईटनिंग करण्याचे खूप सारे तत्व. तुमच्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल, डिस्कलरेशन तसेच डेड स्किन हटवण्याचे फायदे या कॉफीमध्ये आहेत. तर तुम्ही नक्की वापरून बघा आणि मला नक्की सांगा फेशियल करून झाल्यानंतर की तुम्हाला याचा रिझल्ट कसा आलेला आहे. तर चला बघूया याची कॉफीशी आपण कसं फेशियल करू शकतो. सुरुवात आपण क्लिन्झरने करणार आहोत. त्यासाठी मी रॉ मिल्क आणि कॉफी घेतलेली आहे, कॉफी पावडर. रॉ मिल्कमध्ये असतात लॅक्टिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे आपली स्किनचे पोर्स चांगले क्लीन होतात. स्किन क्लीन होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय जर आपण बाकीचे जे काही करणार आहोत त्याच्यावरती स्क्रब वगैरे ते होणारच नाही. त्याच्यासाठी डीप क्लिन्झिंग करणं खूप आवश्यक असतं. ॲप्लिकेशन करून असं 2 मिनटं फक्त हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही वाईप ऑफही करू शकता मसाज जर करण्याची इच्छा नसेल तर. सेकंड स्टेप आहे स्क्रब. त्याच्यासाठी मी राईस फ्लॉर, कॉफी आणि दही घेतलेलं आहे. राईस फ्लॉर तर तुम्हाला माहितीच आहे, कोरियन ग्लोसाठी खूपच वापरलं जातं. दहीमध्ये खूप चांगलं प्रकारचं मॉइश्चर असतं, ज्याच्यामुळे आपली स्किन खूपच छान चमकू लागते. एक चकाकी येते स्किनवरती आणि छान ग्लो येतो. ड्राय स्किनसाठी तर खूपच चांगलं असतं दही, त्यामुळे खूप चांगलं मॉइश्चर मिळतं स्किनला. ॲप्लिकेशन करून हे असं फक्त बोटाच्या फिंगर टिप्सनेच फक्त आपण मसाज करायचा आहे. तळ हाताचा वापर करायचा नाही. तळ हातामध्ये जी उष्णता तयार होते ती आपल्या स्किनमध्ये जाऊन पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरते. त्याच्यामुळे तळ हाताने कधीही मसाज करू नये. फक्त बोटाच्या सहाय्याने सर्कल मोशनमध्ये मसाज करत राहायचं आहे. नकलिंग करायचं आहे. मसाज करताना एक एक पार्ट व्यवस्थित करून घ्यायचा आहे. चीन एरिया, लिप अराउंड, आपला चिक एरिया, त्याच्यानंतर नोज, फॉरहेड, या सगळीकडे सर्कल मोशनमध्येच आपल्याला हा मसाज करून घ्यायचा आहे. हेच तुम्ही रिपिटेशन 2 वेळा करू शकता. थर्ड स्टेप आहे जेल मसाज. त्याच्यासाठी मी ॲलोवेरा आणि हे घेतलेलं आहे, कॉफी घेतलेली आहे. स्क्रबिंगमुळे जर स्किन रब झाली असेल तर ही ॲलोवेरा जेल लावल्यामुळे खूप छान थंडावा मिळतो. तसंच हे ॲलोवेरा जेल आणि कॉफी डार्क सर्कलसाठी खूपच उपयुक्त ठरते. हा जो पॅक आहे ॲलोवेराचा आणि कॉफीचा, हा तुम्ही जर करून ठेवला आणि रोज रात्री ॲप्लिकेशन केलं याचं, रात्री झोपण्याआधी 15 मिनटं लावून घ्या आणि नंतर वॉशआउट करून टाका. तुमचे डार्क सर्कल कमी होण्यास खूप छान त्याने मदत होईल. हे जेल असं पूर्णपणे चेहऱ्याला लावून घ्या. याचाही तुम्ही 10 ते 15 मिनटं फक्त मसाज करून घ्यायचा आहे. फोर्थ स्टेप आहे फेस पॅक. त्याच्यासाठी बेसन, हळद आणि कॉफी पावडर घेतली आहे. यांचं मिक्सचर करून मी याच्यासाठी मिक्सरसाठी मिल्क वापरला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोज वॉटरही वापरू शकता. ॲप्लिकेशन करून छानपैकी चेहऱ्याला लावून घ्या आणि 15 मिनटानंतर फेस तुम्ही वॉशआउट करू शकता. फेस वॉशआउट केल्यानंतर आठवणीने सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावायचंच आहे, कारण फेशियलनंतर आपली स्किन ही ड्राय झालेली असते. तर त्याचा ड्रायनेस घालवण्यासाठी मॉइश्चरायझर मस्ट आहे. कसा वाटला फेशियल? छान होतं ना? आणि किती इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही आरामात घरामध्ये तेही स्वतः करू शकता.
तसंच तुम्हाला आणखी अशा नवीन वेगवेगळ्या फेशियल्स मी या चॅनलवर दाखवणार आहे. तर तुम्हाला हे नक्की कसं वाटलं फेशियल मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्याच्या बाजूला जी घंटी आहे तीही वाजवा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल माझ्या नवीन व्हिडिओचं. तर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्टे ब्युटी, स्टे हेल्दी. थँक यू सो मच.